स्वयंपाक करताना गॅस असा लाल निघायला लागला होता. तुम्हाला काय वाटतं, स्वयंपाक करता करता गॅसने मला धोका दिला असेल का? संपला असेल का स्वयंपाक करताना? चला पुढं सांगते. आज रात्री ना मी मटकीची भाजी बनवली होती आणि इडली फ्राय बनवला होता. कसं बनवलं ते पुढं शेअर करते. त्याआधी संध्याकाळच्या वेळेला ना वरदला ना मी केस कापायला घेऊन आले होते. खूप केस वाढले होते, मग मीच त्याला घेऊन आले. त्याच्या इथं केस कापायचं चालू होतं, पण त्याचे एक्सप्रेशन पहा किती चालू होते. आणि योगायोग पहा, आम्ही जिथं केस कापायला आलो होतो ना तिथंच त्याचे पप्पा पण ऑफिसवरून येता केस कापायला आले. हा तर योगायोगच झाला, कारण की आम्ही त्यांना सांगितलंच नव्हतं की आम्ही केस कापायला चाललेलो आहोत बाहेर म्हणून. तर पहा, आता मी इथं इडली फ्राय बनवायला घेतला होता संध्याकाळच्या वेळेला. सकाळी इडली बनवली होती आणि खूप दिवसांनी इडली बनवली होती. खूप छान झाली होती, एकदम मऊ लुसलुशीत झाली होती. आणि इडल्या ना मी शिल्लक ठेवल्या होत्या 4-5, कारण मला इडली फ्राय करायचा होता. खूप दिवस केलंच नव्हता. म्हटलं चला तुमच्यासोबत पण ती रेसिपी शेअर करूया. खूप छान लागतो इडली फ्राय. इडली अशी ना कापून घ्यायची आणि कापल्याच्या नंतर कढईमध्ये तेल टाकायचं आणि तुमच्याकडं असतील नसतील तेवढ्या सगळ्या भाज्या त्यामध्ये टाकायच्या आणि भाज्या छान अशा परतून घ्यायच्या. आणि त्यानंतर आपण कुठं पिझ्झा खायला गेलो ना तर ते चिली फ्लेक्सच्या ज्या पुड्या असतात ना त्या घेऊन यायच्या सोबत, त्या अशा कामाला येतात. मी जास्त भाज्या यामध्ये टाकल्या नव्हत्या, जेवढ्या होत्या माझ्याकडे तेवढंच, म्हणजे कांदा आणि टोमॅटोच टाकला होता. त्यामध्ये मी टोमॅटो सॉस आणि चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो, थोडंसं मेयोनीज पण टाकलेलं होतं. ते छान मिक्स करून मग त्यामध्ये ना ह्या इडल्या टाकल्या होत्या आणि त्या छान अशा परतून घेतल्या होत्या. त्यावरती थोडंसं मीठ टाकायचं, कारण की सॉसमध्ये मीठ असतं. तर थोडंसं मीठ टाकून छान अशा परतून घ्यायच्या आणि त्यानंतर ना त्यावरती ना भरपूर चीज किसायचं. चीज जर तुम्हाला आवडत असेल तर, मला आवडतं. आणि ही चीज टाकून इडली फ्राय खूप छान लागतो. तर मी हा इडली फ्राय खाल्ला, पण भाजी भाकरी पण बनवली होती. पण गॅसने मला धोका कधी दिला ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते.